व्हॉट्सअप वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आणि याचे खूप म्हणजे ॲक्सेसरीज होते, त्यातला हा एक ॲक्सेसरीज आहे. आपण लॉकेट म्हणून याला यूज करू शकतो. आणि हे मला माहितीच नव्हतं. म्हणजे मी हे होली लाईनचं घेतलं आहे 15,000 4,000 14,000चं काय ते. आणि मी याच्यात खूप सारे ॲक्सेसरीज भेटले होते. मी फक्त डब्यातून हा डब्बी काढली, गावाला होतो तेव्हा आणि गणपतीचा सण होता, तर फक्त ही डब्बी काढली आणि सीधा धुमाकूळ केला. मी याच्यावरती रिव्ह्यू व्हिडिओ बनवणार होतो, पण रिव्ह्यूचं काय कसलं माझ्या डोक्यात जर अगर म्हणजे मनात आलं तरच मी सर्व गोष्टी करतो, नाही तर मग मी वाऱ्यावर सोडून देतो गोष्टी. असं आहे आपलं. तर आता मी त्यातली एक गोष्टी बघितली, पडू नको आता बस. तर हे एक लॉकेट आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून ठेवतो म्हणजे काय काय मला पण इन फ्युचर मला काय वाटलं ते व्हिडिओ काढीन आणि त्याच्यामधून मी बघीन. आणि मग मला आता काय पाहिजे ते मला लक्षात राहील, कारण की मी कुठेही गोष्टी ठेवतो. अर्ध्यात जास्त माझ्या कॅमेऱ्याचंच मला माहिती नाही कुठे ठेवले मी. हां, तो अजून एक लॉकेट आहे, हा सेम टू सेम आहे बघा. तर जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल परत त्याला हात लावा लागेल. थांब, एक्सचेंज ऑफर आहे आपल्याकडे का झालं. आता काय करायचं, समजा मी हा खोलला आणि हे वाला आहे आपल्याकडे, तर ह्याला मी फक्त हे दिसतं असं, आणि मग असं लॉकेट बनतो. मग घालून कुठेही उंडक पडणार तर नाही, काय ट्राय तर केलं मी, पडत तर नाही, हलत पण नाही, बिलकुल हलत नाही. म्हणजे एकदम इफेक्टिव्ह नाही आहे. काय बोलतात म्हणजे काय बोलतात त्याला, रे विसरलो मी तो शब्द. म्हणजे एकदम भाष्य आहे की टेन्शन नाही होणार आपल्याला कुठे पडेल वगैरे वगैरे. हां, लूज नाही आहे ते, जरा डोकं क्लिक व्हायला टाईम लागतं. मी असं नवीन लुक माझ्या स्वतःच बघून मीच घाबरतो कधी कधी, या कोण आहे समोर. एवढे दिवस दाढी बिडीमध्ये होतो ना त्याच्यामुळे. आणि हो, त्यानंतर मला हे भेटलं आहे यार, मला हे काढूनच ठेवावं लागेल. त्याच्यानंतर मला हे भेटलं आहे, मी अर्धे जास्त फोडलेच नाहीत. हे बघा, हे क्लिप टाईप आहे, म्हणजे मी इकडे असं अटॅच करू शकतो. तर मी एक दाखवतो तुम्हाला क्लिप टाईप. सेम 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 सर्व मॅग्नेटिक आहे. हे असं केलं, पहिले आपण पाहिजे आहे ना काय करा, हे असं ह्याला मॅग्नेट, हा मॅग्नेट नसला तरी चिपकतो, हा त्याच्यासोबत येतो जो वायरलेस कनेक्टसाठी आहे. तर आपण काय करायचं, हा घ्यायचा आधी, सो आहे गाईस. हां, मी काय झालं तर जरा मेमरीज फुल झाली काय माहिती कशी. तर पहिल्याचे जे व्हिडिओज होते 5-7 दिवसाचे होते ते मी डिलीटच नाही केले होते. हां, तर आता मी दाखवतो. हे क्लिप आहे, ही क्लिप असते, तर मी इथे चिपकवतो पहिले हॉली लँडवाला बाहेर नाही. सो यू कॅन सी. आता मी ह्याच्यावर हे नसेल ना, हे नसेल, हे बघा, हे मी हातात ठेवतो, मी तुम्हाला वाटेल ते लावतो तरी चिपकतं ते. पण हे क्लिपवरती आहे, कळलं. हे असंच दाबून तुम्ही बाहेर काढू शकता त्याला, पण मी रिक्स नाही घेत कारण हे आपला नवा माल आहे जरा. मग मी काय करतो, हे कुठे हारवेल काय, कुठे कुठे ठेवणार तुम्ही, हे छोटंसं आहे, कुठे हारवेल, मग ते त्यालाच लावून त्याला चिपकून द्यायचं. आता हे 2 ॲक्सेसरीज आले, ठीक आहे. हा गळ्यातला, आणि हेरवी तर मला लॉकेट कधीच आवडले नाही. लॉकेट म्हटलं की मला एकदम जीवावर येतं. खरं तर मी चेन पण नाही घालत गोल्ड बीट, म्हणजे आवड आहे ना, असं नाही, पण एवढी नाही की मी रोज घालून कुठे ना कुठे उंडगेल करून. तर हे बघा, हे असं, मग हे असं, आणि याच्यामध्ये ग्रीन झालं म्हणजे नॉईज कॅन्सलेशन. आता मम्मी पाठी बोलते तर ते तुम्हाला येणार नाही, कारण की मी हे ग्रीन करून ठेवले. जर मी एक क्लिकमध्ये हे बदललं ना तर एकदम चेंज होईल. हे बदललं मी, तर याच्यामध्ये तुम्हाला बाहेरचे आवाज पण येतील, हे आवाज पण येतील. हे असा कलर झाल्यावर आता याच्यावरती मी इन डेप्थ रिव्ह्यू आणणार आहे, तर ते बघू कधी येते आणि कधी येते, कारण की मी मनाचा राजा आहे आपलं, म्हणून जाऊ द्या. हे शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला, कारण की ब्लॉगमध्ये सांगणे गरजेचं होतं. पण हो, त्यातलं ही फोडली पण नाही, ही फोडलेली होती मी, मला लक्षात आहे कुठलं फोडले. आणि हे लावलं डेड कॅट. जर मी ह्याच्यावर ठेवलं, कुठल्या हवेशीर जागेवर गेलो, ह्याच्याने ते विंड नॉईज कमी होते. बस, सिम्पल आहे बाबा. आता मी चाललो, माझ्या मित्राची कॉल येतात, तर मी जरा डेली ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आणि टेक रिव्ह्यू थोडा बाजूला ठेवूया. सो व्हॉट्सअप चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन वस्तू घेण्यासाठी सपोर्ट करा, कारण की मग प्रोत्साहन येतो आपल्याला की आपण रोज व्हिडिओ करतो, त्याने आपण अशा गोष्टी घेतो आणि मग ते आपल्याला कामाला येतात. आणि जरा नॉर्मल म्हणजे आपल्या व्हॉइस कॅन्सलेशनमध्ये तर आपल्याला हे कामाला येतात, आणि त्याच्यामुळे बाई काय नाही, पीस आउट. थोड्या टायमाने भेटू, चला निघतो मी पण आता जरा.
एक तर काय झालं आहे, हे मी असं जास्त यूज नाही करत आणि त्याच्यामुळे ना काहीतरी काढतो तर जीवावर पण येतं ठेवायला नाही काय, म्हणून मला वाटलं असं ठेवतो बाहेर कुठेतरी, पण नको. त्याला मी एक पाऊच बनवली अशी, त्यात ठेवायचं सर्व पद्धतशीर, म्हणजे काय त्रास नाही काय नाही. आणि शोधायला आणि मी माझ्या कॅमेऱ्याचं मी तुम्हाला दाखवलं ना हातात काय आता ट्रायपॉड म्हणजे तुटलेत 4 ट्रायपॉड, ते 4चे 4ही तुटून दिले. आता नवीन ट्रायपॉड पण घेणार बघू, ते पण दाखवेल तुम्हाला. आज टेकी रिव्ह्यू असेल मला वाटतं, माझ्या मनातलं एकदम टेक्निकल गोष्टी बाहेर येतात त्यातला. तर चला निघू. आणि हां, चॅनलला जर आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मी बाहेर चाललो आहे ऑफकोर्स, तर ठीक आहे, भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो गाईज मी असं विसरतो, त्यानंतर त्याचा आवाज जातो. तर मी तेच बोलत होतो त्या पाठीमध्ये की हे जे आहे ना, हे मी पाऊच असं बनवून ठेवलं आहे की म्हणजे कुठे काय हरवत नाही. आणि चला आता भेटू, बाहेर चाललो आहे, पीस आउट. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण आता निघूया बाहेर फिरायला. चला चला. त्यात आवाज येत होता आणि मी उगाच गेलो त्यात. मला असं वाटलं की बाय, आणि खरं कधी कधी येत नाही त्या व्हिडिओमध्ये, मला सॉन्ग टाकावं लागतं. आता चला निघालो, निघू आता. गोष्ट सांगायची वाटली म्हणून मी परत कॅमेरा चालू केला. खूप आधी मी म्हणजे असे डेली ब्लॉगिंग्सचे व्हिडिओ करायचो आणि तेव्हा मला असं वाटायचं की बाबा डेली ब्लॉगिंग करणं खूप हार्ड आहे. आणि नाही का, म्हणजे काय सांगू तुम्हाला, अरे कसं करणार, का होणार, कधी होणार आणि रोज कंटेंट कसं भेटणार. नंतर हळूहळू समजायला गेलं की डेली ब्लॉगिंग म्हणजे जास्त काय नाही, डोक्याला त्रास नाही. खरं तर त्रास हाच आहे की आपण कंटेंट काय करणार, आपल्याला रोज काय भेटणार. आणि असा एक दिवस असतो आपल्या लाईफ की मध्ये आपण काय नाही करत, आपण चिल करतो. डेली लाईफ म्हणजे काय, माझं जीवन जगतोय मी कसं, जे जगतोय तेच दाखवतोय, काही गोष्टी नाही दाखवत, एवढंच होतं. बाकी काय प्रायव्हसी आणि त्याच्यामध्ये एक बॅरियर आहे आपला, सोशल मीडिया आणि प्रायव्हसी, ते आपण मेंटेन करून ठेवले, एवढं फरक एवढाच आहे. बाकी सर्व सेम आहे. मोरी तुम्हाला असा पण भेटला तरी सेम आहे, बाहेर भेटला तरी सेम आहे. फक्त एवढे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला राग लगेच येतो वगैरे वगैरे, पण ते मी कंट्रोल करायला शिकलेलो पण आहे. आणि बघू आता पुढे, जास्त काय मी माझ्याबद्दल असं मोठं पण स्वतः तोंडातून बोलत नाही. आणि बाकी काय, आता चला आता चाललो आहे कुठे माहिती नाही, पण जाऊया. आणि हो, अगर ते असं वाटलं मला की तुम्हाला दाखवावं तरच दाखवेन, कारण की ते पण माझं तुम्हाला माहिती आहे. ॲज युजुअल आता मी कामानिमित्त चाललो आहे, कुठे फिरायला जात नाही म्हणून, पण असेल तर मी तुम्हाला दाखवेन. चला. सो ये है मेरा दिनचर्या, और मैं अभी आया हूँ दोस्त के कैफ़े में, देखने के लिए क्या कर रहा है क्या नहीं कर रहा है, उससे भी थोड़ा एडे चले करूँगा और फिर बाहर वापिस जाऊँगा मेरे को. कैफ़े मस्त बनाया भाई, टैप भी ये सब लगा दिए, तरक्की हो रही है दोस्त की, अच्छा लग रहा है. अभी चलो जाते हैं. सो हाय गाइस, आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता ही व्हिडिओ इतक्याच तुर्तात इथेच थांबतो. तर आता मी एकत्र पिक्चर बघतो म्हणून, सिरीज सॉरी, तर मराठी सिरीज तुर्तात इथेच थांबतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर खरं सांगतो आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू, उद्याच्या डेली ब्लॉगिंगमध्ये भेटू. खरं तर मला उद्या काही काम नाही आहे, असेल पण मला माहिती नसेल, पण मला जायचं ट्रायपॉड केला आणि मला लई इच्छा आहे. आता या हाताने करून थकलो आहे. मग बघू, अगर ट्रायपॉड मला भेटतं, नाहीतर मग जाऊ आपण आपल्या रशीद भाईकडे. खूप वर्षानंतर परत डेली ब्लॉगिंगमुळे रशीद भाईशी बोलणं होईल, इन केस गेलो तर. नाही तर आहे मी घरी, आपल्या लाईफ जगतो आहे असं करत. उद्या मीटिंग पण आहे, मीटिंगला पण जायचं आहे, पण ते सर्व शेड्यूल करूनच जावं लागेल. ठीक आहे, बाय, पीस आउट. आणि हो मित्राचं, कॅफे अगर पूर्ण बघायचं असेल तर मला सांगा, कमेंटमध्ये दाखवतो तुम्हाला. अरे बादशाह बनवला, नवीनच आहे, जाऊन व्हिजिट पण करू शकतो तुम्ही, डोंबिवलीच्या आसपास आहे. बाय, पीस आउट.